नमस्कार, मी बिराजदार रामगौडा चंबसप्पा, राहणार सोलापूर। आज माझा लाक्षणिक उपोषणाचा बेमुदत लाक्षणिक उपोषणाचा 22वा दिवस आहे। माझा विषय आहे की समानच्या ऐवजी देशभर केंद्र सरकारने सन्मान नागरिक कायदा अस्तित्वात आणावा, जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांचा आणि प्राणीमात्रांचा देखील सन्मान होईल आणि एक समाज व्यवस्था सन्मानाने जगण्याची समाज व्यवस्था निर्माण होईल। आजकाल देशामध्ये एकमेकाचा अधिकार हिरावून घेऊन एकमेकाच्या सन्मानाची पायमल्ली होत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शासनाने जर सन्मान नागरिक कायदा अस्तित्वात आणण्याचा जर विचार केला तर देशामध्ये एक सन्मानाची एक व्यवस्था निर्माण होणार आहे, जेणेकरून शैक्षणिक, सामाजिक, महसुली व प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करताना एक सन्मानाची सुविधा प्रत्येकाला उपलब्ध होणार आहे। आज माझा हा 22वा दिवस आहे। आजपर्यंत मी तिथं फुटपाथवर होतो, आज माझा सन्मान इथं रस्त्यावर आलेला आहे आणि आज माझा सन्मान आधारित होता, आज माझा सन्मान निराधार होऊन वाऱ्यासकट फडफडत आहे आणि माझा जो सन्मानाचा जो ध्वज होता तो एका आधारावर आज तिरपा पडलेला आहे। तरी शासनाने, केंद्र सरकारने या सन्मान कायद्याचा अंमलबजावणी करण्यासाठी विशेष दखल घ्यावी आणि जेणेकरून आजकाल जे काही मुद्दे चालू आहेत महाराष्ट्रभर व देशामध्ये, तर त्या मुद्द्याच्या अनुषंगाने राजकारण्यांना, पुढाऱ्यांना घरी जाऊन लपण्याची वेळ येत आहे आणि गावबंदी होत असताना देखील समाजामध्ये नागरिक देखील आणि पुढारी देखील समाजाला आणि लोकाभिमुख बरोबर दखल घेत आजपर्यंत प्रशासनाने एक उदासीन व्यवस्था निर्माण झालेली आहे। प्रशासनाने आज देखील दखल घेतलेली नाही, म्हणून आज माझ्या उपोषणाचा 22वा दिवस उजाडतो आहे आणि आता देखील महाराष्ट्रामध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलने होत आहेत। तरी देखील पुढारी, नेते मंडळी समाज व्यवस्थेमध्ये आणि तिथं समुपदेशन करण्याच्या अवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये समुपदेशन करण्याच्या परिस्थितीमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये समुपदेशन करण्याच्या अवस्थेमध्ये समाज व्यवस्थेमध्ये जे काही आंदोलने भरकट चाललेले आहेत, तर नेते मंडळी, पुढारी मंडळी ही लाचार होत चाललेले आहेत। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की नेते मंडळी, शासन जर समाज माध्यमांना किंवा समाजाला एक सन्मानाची वागणूक देण्याची जर हमी दिली, सन्मान नागरिक कायद्याच्या एका माध्यमातून जर सन्मान नागरिक कायदा अस्तित्वात आणून सन्मान नागरिक कायद्याच्या माध्यमातून सन्मान देण्याची जर हमी दिली तर हे सगळे प्रश्न मिटू शकतील। आज मराठा देखील, कुठले देखील समाज आज शासनाच्या गळ्यापर्यंत आंदोलन घेऊन गेलेले आहेत। तरी देखील प्रशासनाला किंवा नेते मंडळींना कुठला देखील समाज व्यवस्थेमध्ये एक समुपदेशन करून त्यांना एक व्यवस्थित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा, अशी विनवणी न करता ते पुढारी आणि शासन देखील त्यांच्या शक्ती प्रदर्शनाला आणि जमावाला बळी पडून एक प्रकारे व्यवस्था बिघडत चालल्याचं हे निदर्शनास येत आहे। तरी आमची केंद्र सरकार व राज्य सरकारांना कळकळीची विनंती आहे, एक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी तर सन्मान नागरिक कायदा अस्तित्वात आणून आमच्या निवेदनाची दखल घ्यावी व प्रशासनाला काही सूचना असतील तरी देखील आमच्याशी चर्चा करून आम्ही चर्चेला देखील तयार आहे आणि समाज व्यवस्थेमध्ये जर प्रशासनाने जर माध्यम असेल तर आम्ही प्रशासनाला देखील आम्ही सहकार्य करू आणि त्यांच्याशी देखील सन्मान नागरिक कायद्याच्या संदर्भात आम्ही विचार मांडू। या सन्मान नागरिक कायद्याच्या विषयामध्ये सन्मान ह्या शब्दामध्येच सर्व काही येत असल्याने जर मराठी समजणारा माणूस जर सन्मान या शब्दाचा जर व्यवस्थित जर अर्थबोध करून घेतला तर ही व्यवस्था सन्मानाने देशामध्ये नांदू शकेल आणि कुठलेही गंभीर प्रश्न उद्भवणार नाही, अशी मी शासनाला विनंती करतो आणि मला लवकरात लवकर ह्याचा एक सकारात्मक निर्णय शासन घेईल अशी मला आशा वाटते। आणि ह्या व्यतिरिक्त आज प्रजासत्ताक दिन आहे, तरी समस्त देशवासियांना आमच्याकडून प्रजासत्ताकाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय जवान, जय किसान।
आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.